आज कशाची रस्सा भाजी करायची, तर आजची रस्सा भाजी मस्त चमचमीत बघता क्षणी खाऊ वाटणारी अशी मटार, फ्लावर, पावटा, मोड आलेली मटकी, टोमॅटो घालून अशी रस्सा भाजी आहे. त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं, जिरे, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घालून छान ही तडतडून द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि लालसर होईपर्यंत परतायचा. त्यामध्ये नंतर जाणार ओलं खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसणाची थोडीशी पेस्ट, त्यानंतर अर्धा चमचा हळद हे घातल्यानंतर आता जाणार मसाले. गरम मसाला, थोडासा लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला आणि धने पावडर. त्यानंतर चवीनुसार मीठ फोडणीमध्येच घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर जाणार बारीक चिरलेला लालसर बुंद असा टोमॅटो, तोही परतून घ्यायचा आणि त्यामध्ये जाणार आता मोड आलेली मटकी, मटार, पावटा आणि फ्लावर. सध्या मटारचा सीझन आहे, त्याच्यामुळे ही मटारची भाजी खूपच छान लागते. हे सर्व साहित्य घातल्यानंतर मंद गॅसवर एक 5 मिनटं परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर त्यामध्ये पाहिजे तेवढं गरम पाणी घालून छान उकळी येऊन द्यायची आणि त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचे कूट घालायचे आणि एकदम बारीक गॅसवर ही काय करायची, सर्व भाज्या शिजून द्यायच्या. मस्त अशी छान चमचमीत ही भाजी तयार होते आणि वरून बारीक कोथिंबीर सोडायची आणि अशी मस्त ताटामध्ये अशी रस्सा भाजी घ्यायची आणि चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही. बघा, ही झाली आपली मस्त आजची रस्सा भाजी तयार. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि